शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे सध्या आपल्यासोबत आहेत. आपण त्यांच्यासोबत चर्चा करू. ताई, खरं तर अगदी राज्यभरात नव्हे तर देशभरात केतन अग्रवाल खून प्रकरण किती चर्चिलं जात आहे. याच्यामध्ये सिया गोलचे अनेक कारनामे जे आहेत ते समोर येत आहेत. खरं तर तिच्या एक मैत्रिणीसोबत चॅट सुद्धा समोर आलंय की जे लग्न होणारच नाही तर त्यासाठी आधार कार्ड आणि कशाची गरज अशा समोरचे काही चॅट किंवा काही कारनामे समोर येत आहेत. मला असं वाटतं की आपण कधी कधी ना खूप जास्त बोलून ग्लोरिफिकेशन करतो. गुन्हेगार आहे त्याचं इतकं उदात्तीकरण करू नये. ते पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह कुठल्याच अर्थाने ते ग्लोरिफिकेशन करू नये. त्याच्या इतक्या माध्यमांमध्ये चर्चा होत आहेत की जणू काही देशासाठी लढली का काय बाई. या सगळ्यांवर गुन्हेगाराला गुन्हेगाराच्या पद्धतीनं ट्रीट केलं जावं आणि त्याचं ग्लोरिफिकेशन होऊ नये, त्यावर चर्चाच होऊ नये असं वाटतं. खरं तर सिया गोयल आता पोलिसांनी तिच्या घरी सुद्धा आणलं होतं काही गोष्टींचा तपास करायचा. ज्यावेळेस ती पोलिसांनी इथून घेत असताना माध्यमांसमोर काही अश्लील हावभाव सुद्धा तिने करण्यात आलं होतं. याची सुद्धा खरं तर सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. मी तेच परत एकदा म्हणाल, आपण ग्लोरिफिकेट का करतोय, का त्याला ग्लॅमर का देतोय. कितीतरी गुन्हेगार येतात जातात, तोंड बांधून आणले जातात, नेले जातात, त्यांची नावं सुद्धा कळत नाहीत कुणाला. कशासाठी, नकारात्मक म्हणा निगेटिव्ह अर्थाने म्हणा, पण एका गुन्हेगार बाईला आपण का ग्लॅमर देतोय. खरं तर आता तसं प्रकरण बघितलं तर ह्या प्रकारामधले जे तिघही आहेत ते त्यांचे जे वडील आहेत ते उद्योगपती आहेत. आणि महत्त्वाचं म्हणजे आता ज्या गडावरती खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याची आणि पराक्रमाची साक्ष देणारे हे गडकिल्ले आहे. अशा गडकिल्ल्यावरती हे खरं तर घटना वेदनादायी आहे, क्लेशदायक आहे. मात्र अशा गडकिल्ल्यांवरती आता काहीतरी एक नवीनच सुरू होत आहे की सिया पॉईंट. म्हणजे मला असं वाटतं की जो इतिहास आहे ते बाजूला राहिला आणि दुसऱ्याच गोष्टी समोरता येतात. कुठंतरी हे क्लेशदायक आहे. त्याला मीडिया म्हणून तुम्ही लोक जबाबदार नाही का. तुम्ही जबाबदार आहात ना त्याला. तुम्ही अशा गोष्टींना ग्लोरीफाय करता, एका गुन्हेगाराचं इतकं उदात्तीकरण करता, त्याच्या एवढ्या बातम्या दाखवता, लोक त्याला चवीने ऐकतात, वाचतात आणि काहीतरी ट्रेंडिंगमध्ये आणतात. तर गुन्हेगारांचं किती उदात्तीकरण करायचं याचं एक मर्यादा ठरली पाहिजे. दॅट्स इट. नाही, पण समाजामधली जी नैतिकता घसरत चालली, खरं तर मीडिया म्हणून तो त्यांचा अधिकार आहे की समोर आणणं पाहिजे, ते दाखवले पाहिजेत. कुठेतरी मला असं वाटतं पाहिजे आणि काय केलं पाहिजे. म्हणजे अगदी खाल्ले का, पिले का, उठले का, बसले का, इथंपर्यंत म्हणजे नॉन इश्यूजवर जरा जास्त चर्चा, त्याच्या लिगल आस्पेक्टवर चर्चा होण्याच्या ऐवजी त्याच्या ग्लॅमरस चर्चा जास्त होणं हे वाईट आहे. तर आता बोंधूबाबा अशोक करात हे प्रकरण अवघ्या राज्यभरात नव्हे तर देशभरात चर्चेला गेलं. याच सर्व प्रकरणावरती महाराष्ट्राची एप्स्टीन फाईल म्हणून चित्रपट येतो. या चित्रपटामध्ये रुपाली चाकणकर यांची व्यक्तिरेखा साकारली जाते. रुपाली चाकणकरांचं असं म्हणणं आहे की माझी कुठलीही परवानगी न घेता या चित्रपटामध्ये जी रेखा साकारली जाते याच्यावरती मी दिग्दर्शक असेल किंवा निर्माते असेल त्यांना मी नोटीस पाठवून, विशेष करून त्यांच्यावरती ज्यांनी काही अपशब्द वापरलेत किंवा त्यांच्यावरती बोललेत, टीका केलेत, त्यामध्ये विशेष करून तुमचं सुद्धा नाव आहे किंवा बाकी आणखी काही नेते आहेत, त्यांना त्या नोटीस पाठवणार आहेत. कसलं नोटीस. कायदेशीर नोटीस पाठवणार आहेत. खरं तुम्ही त्यांच्या विरोधात बोललात का. आपण नोटीस का पाठवणार, कशासाठी पाठवणार. मी त्यांची बदनामी माझी झालेली असते. सॉरी. अच्छा, अब्रू नुकसान म्हणायचंय का चाकणकरांचं. असू दे बाबा, काय बोलणार आता, जाऊ दे, नो कमेंट्स. ठीक आहे, लेट अस सी व्हॉट विल हॅपन. जे काही होईल ते आपण बघूया, ठरवूया. एकतर आपण बघू शकतो की सध्या राज्यभरात नव्हे तर देशभरात केतन अग्रवाल प्रकरण जे आहे सध्या खूप मोठं चर्चेलं जातं आणि याच्यामधली जे गुन्हेगार असलेली सिया गोयल हिचं उदात्तीकरण केलं जातं याची प्रतिक्रिया आहे ती सुषमा अंधारे यांच्याकडून आपल्याला पाहायला मिळते. कॅमेरामॅन सुशांत राऊत सोबत लक्ष्मण जाधव, ट्यून मराठी, पुणे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.